महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. बदलापुरातील माजी नगरसेवक मोहन राऊत यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मोक्का विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या निकालानंतर आम्हाला अखेर न्याय मिळाला अशी भावना राऊत कुटुंबियांनी व्यक्त केली. बदलापुरातील माजी नगरसेवक आणि तत्कालीन शिवसेना उपशहर प्रमुख मोहन राऊत यांची 23 मे 2014 रोजी गोळ्या झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट राष्ट्रवादी काँग्रेसचे उपशहर प्रमुख योगेश राऊत यानं रचल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी योगेश राऊतांसह 7 जणांवर मोक्का लावण्यात आला होता. 11 वर्ष या प्रकरणाची विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी सुरू होती. आज कोर्टानं या प्रकरणातल्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान कोर्टाचा निकाल येताच राऊत समर्थकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. या निकालानंतर राऊत कुटुंब यांनी समाधान व्यक्त केले. आमच्या कुटुंबाला अखेर न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया मोहन राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत यांनी दिली. खऱ्या अर्थाने आज खरंच आमच्या आनंदाचा दिवस आहे आणि आम्हाला न्यायालयीन कोर्ट ठाणे सत्र न्यायालय जे सिरसीकर साहेब असतील त्यांनी आज खरंच आम्हाला न्यायपूर्ण भूमिका दिली आणि त्या न्यायव्यवस्थेवर आम्ही आज 11 वर्ष न्यायालयीन लढत होतो आणि खऱ्या अर्थाने आज आमच्या दादाला न्याय मिळाला आणि जे आरोपी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. न्यायालयीन लढाई लढत असताना आमच्या सरकारी PP ॲडव्होकेट संगीता फड मॅडम अतिशय मेहनतीने आणि खूप जिद्दीने अशा त्या पूर्ण लढल्या आणि आमच्या संपूर्ण राऊत परिवार असू दे आणि सर्वच मित्रपरिवार असू दे आज आम्हाला खरं त्यांनी न्याय मिळवून दिला. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.